गेल्या 3 वर्षापासून मी ही गंध लावण्याची सेवा माऊलीच्या रथाबरोबर करतो। माणसाच्या जर कपाळी जर गंध नसेल तर माणसाचं कपाळ हे भद्र दिसतं आणि वारकऱ्यांचा नियम आहे गोपीचंद टिळा हृदय कनवळा वैष्णवांचा। त्यावर जे माझं नित्य आणि निर्मळ प्रेम आहे, संताबद्दल जे माझा विश्वास आहे तो अखंड आहे। तो भगवंताबद्दलची जी तळमळ आहे ती अजून तीव्रतेने वाढत जाते। मी अखंड भारतामध्ये फिरतो। मी स्वतः योग टीचर आहे, हातकर्म षटयोगी आहे, संपूर्ण भारत भ्रमण झालेलं आहे। सगळ्यात प्राचीन धर्म हा हिंदू धर्म आहे। कीर्तन ऐकल्यानंतर माणसाला असं वाटतं की स्वर्ग आणि पाताळातला जो भेद आहे तो नाहीसा झाला। अध्यात्माशिवाय माणसाचं जीवन नाहीये। त्यासाठी अगोदर निर्मळ भगवंतावर प्रेम करा, तेव्हा तुम्ही जगावर प्रेम करायला लागा। रामकृष्ण हरी मंडळी, यंदा आपण वारीतील विविध प्रकारचे जे लोक आपल्याला भेटतील त्यांच्याकडून त्यांचे अनुभव जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी चला सुरुवात करूया। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। माझं नाव योगेश बाबूराव खरात, मुक्काम पोस्ट खामगाव, तालुका बदनापूर, जिल्हा जालना। कधीपासून म्हणजे गंध वगैरे तुम्ही लावताय? मी वारी गेल्या 18 वर्षापासून करतो। माझ्या आई वडिलांपासून वारी चालू आहे। माझे आजोबाई वारी करायचे, वडीलही करायचे, माझे मोठे बंधू करायचे, त्यानंतर मी वारी करतोय। गेल्या 18 वर्षापासून पायंदळ वारी ही आमच्या घरातली परंपरा झालेली आहे। गेल्या 3 वर्षापासून मी ही गंध लावण्याची सेवा माऊलीच्या रथाबरोबर करतो। मी माऊलीची वारी, पंढरपूरची वारी माऊली बरोबर करतो आणि रिटर्नही माऊली बरोबर आळंदीला येतो। म्हणजे कसं काय तुम्हाला आता वारी पहिल्यांदा करत होता तुम्ही, त्यानंतर मग तुम्ही गंध कसं काय वाटलं, मग कसं काय तुम्ही इकडे सर? गंध लावण्याचे पैसे आणि एक हिंदू धर्मामध्ये गंध जो आहे हा लावावा यासाठी मी गंध सेवा करण्याचा प्रयत्न करतो। कारण माणसाच्या जर कपाळी जर गंध नसेल तर माणसाचं कपाळ हे भद्र दिसतं। त्यासाठी कपाळी गंध असावा। हिंदू धर्माचा पहिला नियम आहे कपाळी गंध असावा आणि वारकऱ्यांचा नियम आहे गोपीचंद टिळा हृदय कनवळा वैष्णवांचा। त्यासाठी हा टिळा मी लावून हाती घेतला। आता मी बघितलं तुम्ही काही जणांनी जर ते म्हणले काकी की पैसे नाही माझ्याकडे तरी सुद्धा तुम्ही गंध लावता। मी वारीमध्ये ही सेवा अखंड करतो। यासाठी मी कुठलेही पैशाचं कोणावरती दर्पण टाकत नाही आणि कोणाला म्हणतही नाही की मला पैसे द्या म्हणून। मला गंधगोळी पुरते पैसे आले तरी मी ही सेवा चालू ठेवतो आणि ही अखंड माझ्याकडून जोपर्यंत आहे तोपर्यंत वारीमध्ये चालू राहील। मग तुम्हाला आता तुम्ही एवढी मोठी सेवा करताय, मग देवाकडून काय तुम्हाला असं? माझं पूर्ण मन समाधान झालेलं आहे। मी भगवंताच्या पूर्ण नित्यदास झालेलो आहे। मला भगवंतावर जे माझं नित्य आणि निर्मळ प्रेम आहे, संताबद्दल जे माझा विश्वास आहे तो अखंड आहे। त्यामुळे मला या सेवेबद्दल आनंद मिळतो। दैनंदिन जीवनात काय फरक पडतो असल्या गोष्टीमुळे? आता तुम्ही बिना पैशाची समाधान मिळतं, मानसिक आनंद मिळतो। त्यानंतर एक सेवा करीत असताना, सेवा ही परमधर्म आहे, सेवा करीत असताना माणसाला एक वारीमध्ये वेगळा उत्साह निर्माण होतो, वेगळा आनंद निर्माण होतो। भगवंताबद्दलची जी तळमळ आहे ती अजून तीव्रतेने वाढत जाते आणि पांडुरंगाच्या चरणावर जाण्याची माणसाची इच्छा ही दिवसेंदिवस अत्यंत तळमळ होत चालते। म्हणजे तुमच्याबरोबर बोलताना सर तुम्ही अभ्यास असल्यागत वाटायला लागले, म्हणजे तुमचं वाचन वगैरे काय? म्हणजे माझं अध्ययन आहे। मी अयोध्येमध्ये बी 22 तारखेला आहे। प्राण प्रतिष्ठा सोहळ्यामध्ये अयोध्यात सुद्धा मी होतो। मी अखंड भारतामध्ये फिरतो। मी स्वतः योग टीचर आहे, हातकर्म षटयोगी आहे, संपूर्ण भारत भ्रमण झालेलं आहे आणि मी हीच सेवा करतो। आता तुम्ही एवढं भारत भ्रमण केलं, या सगळ्या अनुभवावरून एखाद्या जर युवा पिढीला नाहीतर कोण जी बघत असेल व्हिडिओ त्यांना काय सल्ला काय देतात तुमच्या अनुभवावर? माझा असा अनुभव आहे की हिंदू धर्म हा सर्वात प्राचीन धर्म आहे। धर्माचं आचरण करा। धर्माचं आचरण करत असताना अधर्मीयांचा तुम्ही समज आणि गैरसमज याबद्दल सतर्क राहा आणि हिंदू धर्माबद्दल जागृत असा। धर्म हा असा आहे, सगळ्यात प्राचीन धर्म हा हिंदू धर्म आहे। त्यामुळे येणाऱ्या आघाताबद्दलही तुम्ही विचारपूर्वक विचार करा आणि धर्म आचरण करा। जो धर्म आचरण करतो त्याला कुठलीही कमी पडत नाही। ज्यानं धर्म सोडला आहे तो अधर्मी होऊन जीवन जगतो आणि अधर्मी झाल्यानंतर त्या धर्माबद्दल ज्याला प्रेम राहत नाही तो अधर्मी असतो।
धर्म हा माणसाला माणूस बनवायचा शिकवतो आणि माणूस जर माणूस बनला तर धर्माचं आचरण होतं आणि माणुसकी ही जिवंत राहते आणि भगवंताबद्दलचं निर्मळ प्रेम हे माणसामध्ये निरंतर टिकून राहतं. ते तुमचा जेव्हा तर तुम्ही लावताय गंध तर प्रतिसाद कसा असतो लोकांचा? प्रतिसाद मला भरपूर भेटतो. सगळीजण माझ्याकडं आनंदानं माझ्या हातातून गंध लावून घेतात, कारण मी नेहमी गंध लावत असतो. वारीत चालणाऱ्या माऊलीच्या बरोबरच्या पुढच्या दिंड्या आणि मागच्या दिंड्या ज्या माऊली बरोबर राहतात ते सगळेजण मला परिचित आहे. ते मला पाहतात मी गंध लावताना आणि सहजच ते सकाळी आंघोळ करून आले की ते माझ्याकडे येऊन उभा राहतात. मी त्यांना गंध लावतो. त्याला तुम्ही तिकडून आता पंढरपूर पर्यंत येतोपर्यंत काय काय अनुभव आले काय सांगता? या वारीमध्ये ज्या महाराष्ट्रभर वारकरी संप्रदाय मार्फत जे कीर्तन तुम्हाला ऐकवले जातात गावोगावी, या कीर्तन आणि जे माऊलीच्या बरोबर मानाचे कीर्तन होतात, या कीर्तनामधला जो अनुभव आहे तो खूप वेगळा आहे. तुम्ही गावातलं जे कीर्तन ऐकता त्या कीर्तनामध्ये तुम्हाला संपूर्णपणे आध्यात्मिक कीर्तनाचं स्वरूप पाहायला मिळत नाही. जे माऊलीच्या रथाबरोबर मानाच्या दिंड्यांचे मानकरी जे कीर्तन करतात त्या कीर्तनाचा जो आनंद आहे तो परमानंद आहे. हा आनंद तुम्हाला गावखेड्यात कुठेही ऐकायला किंवा पाहायला किंवा ऐकायला मिळणार नाही. अनुभवायला भेटणार हा जो गोड आनंद आहे, हे कीर्तन ऐकल्यानंतर माणसाला असं वाटतं की स्वर्ग आणि पाताळातला जो भेद आहे तो नाहीसा झाला. ते कीर्तन फक्त माऊलीच्या वारीमध्ये ऐकायला भेटतं. तुमचं एज्युकेशन काय म्हणला? मी कमी शिकलेलो आहे, तसं आध्यात्मिक भरपूर शिकलो. काय सांगता अध्यात्माबद्दल थोडक्यात सांगायचं म्हणलं तर? खोलात जर गेला तुम्ही तर अध्यात्माशिवाय माणसाचं जीवन नाहीये. त्यामध्ये तुम्ही कितीही जगण्याचा प्रयत्न केला तर भगवंताला जसं निर्मळ प्रेम लागतं ते जोपर्यंत तुमच्या हृदयात निर्माण होणार नाही तोपर्यंत भगवंत तुम्हाला तुमच्या जवळ करत नाही. तुम्ही जोपर्यंत शुद्ध होणार नाही, भगवंतावरती पूर्ण प्रेम करणार नाही, तोपर्यंत तुम्ही दुसऱ्यावर कोणावरही प्रेम करू शकत नाही. त्यासाठी अगोदर निर्मळ भगवंतावर प्रेम करा, तेव्हा तुम्ही जगावर प्रेम करायला लागा. चालतंय. धन्यवाद साहेब, खूप मोलाची माहिती सर्वांना दिल्याबद्दल. रामकृष्ण हरी.